हॅलो एव्हरीवन. आज आपण चालू करतोय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पार्ट फर्स्ट ऑलरेडी आपण पोस्ट केलेला आहे. आता आपण करतोय चालू पार्ट 2. ठीक आहे. तर पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन 3 मध्ये प्रॉब्लेम 2 पर्यंत आपण सगळं सॉल्व करून घेतलं होतं. या पार्टमध्ये आपण क्वेश्चन 3 चा थर्ड प्रॉब्लेमपासून पुढचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेणार आहे. ठीक आहे. तर थर्ड प्रॉब्लेम काय आपला याचा x + 2y = -1 हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं म्हणजे 2x - 3y = 12 हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोइफिशियंट्स सगळ्यांचे बघून घ्यायच्यात किती आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सला कोइफिशियंट काय आहे का, काहीच नाही आहे. म्हणजे कोइफिशियंट काय असणार आहे इथे 1, काही नाही आहे म्हणजे कोइफिशियंट काय असणार आहे 1. तर आपण इथे काय केलं आहे, कोइफिशियंट लिहून घेतलेत. फर्स्ट इक्वेशनमध्ये जे असेल A1 B1 C1, इथे आपण काय कन्सिडर करणार आहे A2 B2 आणि C2. हे आपल्याला कशासाठी लागते, आपल्याला जे आन्सर काढायचे ते कुठल्या रूलनी काढायचे, क्रॅमर्स रूलनी. त्याच्यामुळे आपल्याला हे कोइफिशियंट आपण काढून घेतले. ठीक आहे. मग इथे A1 काय आला 1, A2 काय आला 2, B1 काय आला आपला +2 आहे म्हणून इथं फक्त 2 घेतला. B1 आला आहे 2, B2 काय आला आहे -3 आणि C1 आला आहे आपला -1 आणि C2 आला आहे +12. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, D आधी आपण डीची व्हॅल्यू काढणार. डीची व्हॅल्यू काढताना आपण इकडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते हाईड करणार आणि फक्त सीचे कोएफिशियंट काढून टाकणार बाजूला आणि फक्त एक्सचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट कन्सिडर करणार आहे. एक्सचे काय आहेत 1 आणि 2 आणि वायचे काय आहेत +2 आणि -3. आपण इथे लिहून घेतले, तिकडचे आपण घेत नाही डीची व्हॅल्यू काढताना. बरोबर. जेव्हा आपण हे लिहून घेतो त्याच्यानंतर काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे काय करणार आहे 1 × -3 आणि मायनसमध्ये आपण प्रत्येक वेळी ॲड करतो 2 × 2. ठीक आहे. 1 × -3 -2 × 2 -3 × 1 -3. 3 1 जा 3 आणि मायनस ऑलरेडी आहे म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, मायनस घेतले. हा मध्ये मायनस होता जो आपण आहे तसंच घेतला आहे. 2 2 जा 4. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होणार, 4 + 3 7. बरोबर. आणि इथे मायनस साईन आहे म्हणून आपण इथे मायनस साईन घेतली. बरोबर. नंतर आपल्याला काय काढायचं आहे, dx काढायचं आहे. आता सेम आपण काय करणार आहे, फक्त एक्सचे कोएफिशियंट आपण इथे हाईड करून घेणार आहे आणि वायचे आणि डीचे कोएफिशियंट आपण इथे घेणार आहे. बरोबर. वायचे कोएफिशियंट काय 2 आणि 3 आणि डीचे काय -1 आणि 12. -1 12 आणि डीचे वायचे कोएफिशियंट काय 2 आणि -3 आपण इथे लिहून घेतले. सेम फॉलो करणार आहे आपण इथे पण. काय करणार आहे, -1 × -3 -2 × 12. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये मायनस ॲड करणार आहे. बरोबर. तर इथे -3 × 1 3 1 जा 3 मायनस मायनस कॅन्सल म्हणून इथं फक्त +3 आला. बरोबर. 12 2 जा 24 आणि हा जो मधला मायनस आहे तो आपण खाली घेतला आहे तसा. 3 मधून 24 मायनस करायचे. लहान संख्येमधून मोठी संख्या मायनस केल्यावर आपल्याला काय मिळतं, मायनस साईन मिळतं. बरोबर आहे. 24 मधून 3 गेले किती राहतात 21. सेम आपण dy काढणार आहे. dy काढण्यासाठी पण काय करायचं आहे आपल्याला, वायचे कोएफिशियंट जे आहेत ते हाईड करायचे आणि एक्सचे आणि सीचे कोएफिशियंट आपण इथं कन्सिडर करणार आहे. एक्सचे कोएफिशियंट काय 1 आणि 2 आणि इकडे सीचे काय -1 12. आपण इथे लिहून घेतलेत 1 2 -1 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणारे 1 × 12 -1 × 2. बरोबर. ह्या दोन्हींच्या मल्टिप्लिकेशनच्या मध्ये आपण मायनस ॲड करतो. 12 1 जा 12 2 1 जा 2 मायनस मायनस प्लस. ओके. 12 + 2 14. बरोबर. आता आपल्याला dxची व्हॅल्यू मिळाली, dyची व्हॅल्यू मिळाली आणि डीची पण व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला x आणि yची व्हॅल्यू काढायची. एक्सची व्हॅल्यू कशी काढणार आपण, dx/d. dx किती आला आहे आपला 20 -21. डी किती आला आहे आपला -7. 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा 21. मग इथं आन्सर काय येणार 3. आता इथे +3 का आलं, कारण हे मायनस मायनस काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. बरोबर. तसंच आपण वायची पण व्हॅल्यू काढतो, dy/d. dy किती आलं आहे 14. डी किती आला आहे -7. 7 1 जा 7 7 2 जा 14. मायनस आहे म्हणून आपण इथं काय करणार -2.
दोन्हीकडे मायनस आलेलं असतं तर आपण ते कॅन्सल केलं असतं, पण फक्त खाली मायनस आहे म्हणून हा मायनस आहे तसंच राहील. एक्सची व्हॅल्यू आली 3, वायची व्हॅल्यू आली -2. हा आपला क्वेश्चन 3मधला 4th प्रॉब्लेम आहे. 2 इक्वेशन दिलेले आहेत. सेम पद्धतीने आपण हा पण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, ज्याच्या आपण आधी कोइफिशियंट लिहून घेतलेत. A1, A2, B1, B2, C1, C2. ठीक आहे. डीची व्हॅल्यू काढायची तर आपण काय करणार आहे, सीचे कोइफिशियंट हाईड करतो. 6, 8, -4, -3 आपण हे लिहून घेतले बरोबर. 6 × -3 -6 × -3 -4 × 8 बरोबर. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आणि ह्या मल्टिप्लिकेशनच्यामध्ये मायनस साईन जे आपण ॲड केली. 6 3 = 18, पण इथे 3च्या पुढे मायनस आहे म्हणून इथं काय येणार मायनस. हा मधला जो मायनस आहे तो आपण इथे लिहून घेतला. 8 4 = 32, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. -18 + 32, डी काय आलं आपलं. आता इथे प्लस मायनस काय होईल मायनस होईल. 32मधून 18 गेले, किती राहिले 14. आणि मोठ्या संख्येचे साईन, मोठी संख्येच्या पुढे काय साईन आहे प्लस, मग इथे पण काय येणार 14 प्लसमध्ये येणार. देन आपल्याला काय काढायचं DX काढायचं. आता आपण काय करणार, एक्सचे कोइफिशियंट हाईड करून ठेवणार. फक्त आपण वाय आणि सीच्या व्हॅल्यू घेणार. वाय किती आहे -4 -3 आणि सी किती आहे -12 -2 आपण इथं लिहून घेतलं आहे बरोबर. -12 -2 -4 -3. आता यांचं पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि दोन्हींच्यामध्ये मायनस टाकणार. -12 × -3 -4 × -2 मायनस 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 कॅन्सल करून घेऊया. ठीक आहे. 12 3 = 36, 4 2 = 8, फक्त मधला मायनस राहील बरोबर. हा आणि हा मायनस कॅन्सल झाला, हा आणि हा मायनस कॅन्सल झाला, फक्त काय राहील मधला मायनस राहील. 36मधून 8 गेले, किती राहिले 28. DX काय आलं आपलं 28. सेम त्याच पद्धतीने आपण DY काढणार आहे. वायचे कोएफिशियंट हाईड करणार. 6 8 -12 -2 6 8 -12 -2 6 × -2 -12 × 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोन्हींच्यामध्ये मायनस घेणार आहे बरोबर. आता इथं 6 × 2 किती येणार, 6 2 = 12 आणि इथे 2च्या पुढे मायनस आहे म्हणून आपण इथे किती घेणार मायनस घेणार. मायनस मायनस प्लस, 12 8 = 96. ओके. 96मधून प्लस मायनस आहे म्हणून काय होणार वजाबाकी होणार. 96मधून 12 मायनस केले, किती राहिले 84. DY काय आलं आपलं 84. आता आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची. कशी काढतात ती, एक्सची व्हॅल्यू कशी काढतात DX/D. DXची व्हॅल्यू काय आली आपली 28 आणि डीची व्हॅल्यू काय आली आपली 14. आणि तसंच आपण वायची पण व्हॅल्यू काढणार. DYची व्हॅल्यू आली आपली 84 आणि डीची व्हॅल्यू आली आपली 14. इथे 14 1 = 14, 14 2 = 28. एक्स काय आलं आपलं 2. 14 1 = 14, 14 6 = 84. वाय काय आला आपला 6. ठीक आहे. मग इथे आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू आहे आपली 2 आणि वायची व्हॅल्यू आपली 6. आता इथे आपण क्वेश्चन 3मधला 5th प्रॉब्लेम घेतला आहे. सेम मेथडने आपण हा पण प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. इथे एम आणि एनच्या व्हॅल्यू काढून दाखवल्यात. फक्त तिथं आपण एक्स वाय घेत होतो, इथे काय आहे एम आणि एन दिलेले आहे बरोबर. मेथड सगळी सेम आहे, फक्त एक्सच्या जागी एम आहे आणि वायच्या जागी एन दिलेलं आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा आणि क्रॉस चेक करा. इथे मी सॉल्व करून दिलेला आहे. हा लास्ट प्रॉब्लेम आहे आपला क्वेश्चन 3मधला 6 प्रॉब्लेम आहे. या एक्सरसाइजमधला लास्ट प्रॉब्लेम. 2 इक्वेशन दिलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेम सॉल्व करायचं आहे, फक्त इथे काय दिलं आहे y/2 1/2. मग तुम्हाला वाटेल की थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तसं नाही आहे बरोबर. डीची व्हॅल्यू काढायची तर आपण हे कोएफिशियंट काय करतो हाईड करतो. आणि इथे 2 एक्सचा येईल, पण इथे काहीच नाही म्हणजे इथं काय असणार आहे कोएफिशियंट 1 असणार आहे बरोबर. 2 1 3 आणि आता इथे y/2 आहे. y बाजूला घेतला तर वर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1, म्हणून -1/2. आपण आधी कोएफिशियंट लिहून घेऊया. A1 काय येतो आहे आपला 2, A2 काय येतो आहे आपला 1, B1 काय येईल 3, B2 काय येईल -1/2, C1 काय येईल 2 आणि C2 काय येईल 1/2 बरोबर आहे. हे लिहून घेतल्यावर आपल्याला इझी जाईल बरोबर. हे दोन्ही हाईड केलं तर 2 1 3 -1/2
ह्या व्हॅल्यू आपण इथं डीची व्हॅल्यू काढण्यासाठी घेणार आहे, बरोबर. तर आपण ते लिहून घेतलेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 × -1/2 मायनस आपण ह्याच्यामध्ये काय टाकतो, मायनस टाकतो, 3 × 1, बरोबर आहे. आता हा 2 आणि हा 2 काय होईल, कॅन्सल होईल. -1 राहिला फक्त आणि इकडे 3 × 1 = 3 आणि हा मधला मायनस आपण खाली इथे लिहून घेतला आहे. मायनस मायनस प्लस होणार, 3 आणि 1 4, पण इथे साईन काय राहणार, मायनसची राहणार. डीची व्हॅल्यू काय आली, -4. तसंच आपल्याला आता DX काढायचं आहे. DX काढायचं असेल तर आपण हे काय करणार आहे, हे कोएफिशियंट हाईड करणार, इथले कोएफिशियंट घेणार, बरोबर. 2 1/2 3 -1/2, बरोबर आहे. 2 1/2 3 -1/2, बरोबर. हे व्हॅल्यू सोडून आपण इकडच्या दोन्हीच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, बरोबर. मग इथे काय करणार आहे आपण, 2 × -1/2 मायनस 3 × 1/2, ओके. 2 × -1/2 मायनस 3 × तर इथे काय केलं आहे आपण, 2 × -1/2 मायनस 3 × 1/2, बरोबर आहे. आता इथे बघा, 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, बरोबर आहे. -1 आहे तसाच राहिला. त्याला आता इथे खाली डिनॉमिनेटरला काहीच राहिलेलं नाही आहे, म्हणजे काय राहिलं आहे, 1 राहिले, बरोबर. मायनस आहे तसा लिहून घेतला. 3 × 1 3/2, 3 × 1 3/2 लिहून घेतलं. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. आता इथे पण प्लस करण्यासाठी किंवा मायनस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे जे डिनॉमिनेटर आहेत ते इक्वल करून घ्यावे लागतात. मग ह्या 1ला 2 करण्यासाठी आपल्याला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल, 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे आपण काय करणार आहे, × 2 आणि इथे पण काय करावं लागेल, फक्त आपण डिनॉमिनेटरला करू शकत नाही म्हणून आपल्याला न्यूमरेटरला पण करावं लागेल. -1 × 2, 2 1 = 2, पण इथं मायनस आहे म्हणून आपण इथं पण काय घेतलं, मायनस. 2 1 = 2. दोन्हींचे जे डिनॉमिनेटर आहेत ते सेम झालेले आहेत आणि हा -3 आहे तसं आपण लिहून घेतला आहे. मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. 3 + 2 -5. मायनस का घेतलं, कारण मायनस इथे साईन आहे म्हणून, बरोबर, /2. आता इथे DXची व्हॅल्यू निघाली आपली -5/2. तशीच आपण DYची व्हॅल्यू काढणार आहे. काय करणार आहे आपण, हे जे वायचे कोएफिशियंट आहेत ते हाईड करणार. 2 1 2 1/2 हे जे आहे ते व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतल्यात, बरोबर. 2 1 2 2 1 2 1/2. आता इथं 2 × 1/2 मायनस 2 × 1, 2 × 1/2 मायनस 2 × 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोन्हींच्यामध्ये मायनस, बरोबर. आता इथे हा जो 2 आहे, हा जो 2 आहे कॅन्सल होणार. 1 राहिला फक्त, 2 1 = 2. मग इथे पण काय राहील, फक्त 2 राहील. 1 - 2, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना काय येतं, मायनस येतं आणि 2मधून 1 मायनस केलं तर काय येणार, 1. मग DY काय आलं आपलं, -1. आता आपल्याला X आणि Yच्या व्हॅल्यू काढायच्यात. Xची व्हॅल्यू कशी काढणार आपण, DX/D. DX किती आहे, -5/2 अपॉन D किती आलं आहे आपलं, -4. D किती आलं आहे आपलं, -4, बरोबर आहे. तो आपण इथे लिहून घेतला आहे DX/Dला. पण इथे काय, -5/2 आणि हा जो -4 आहे तो आपण आता हे सॉल्व करताना काय करणार आहे, इंटू करणार आहे. -5/2 इंटू -4 वर नाही घेणार, इथे काय ना 1/-4, ठीक आहे. म्हणजे ह्याच्या सेपरेट करून घेतलं आपण आणि इथे 1/-4 आलं, बरोबर. तर हे करताना लक्ष द्या, 5 1 = 5, 4 2 = 8, मायनस मायनस आहे तसं इथे एक मायनस होतं आणि इथे एक, हे कॅन्सल होईल. मग इथे काय येणार, फक्त 5/8. Xची व्हॅल्यू काय आली आपली, 5/8. तशीच आपण Yची व्हॅल्यू काढणार, DY/D. DY किती आहे, -1. D किती आपलं, -4. मायनस मायनस कॅन्सल, 1/4. Xची व्हॅल्यू आणि Yची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. Xची व्हॅल्यू किती आली आपली, 5/8 आणि Yची किती आली, 1/4.